नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज पण आपण ठरवल्याप्रमाणे 2-4 दिवसातून ज्या काही ताईंच्या छान छान कमेंट्स येतील त्यांचे नाव मी तुम्हाला इथे वाचून दाखवत असते आणि 2-4 दिवसांमध्ये वाचत असते। तर मी अशी ते पानावरती लिहून घेतलेले आहे आणि तेच नाव मी तुम्हाला वन बाय वन वाचून दाखवते। तर तनुजा साखरे, उमा जगदाळे, शिला तारकर, ज्योती दुसने, सुवर्ण आगाव, संगीता नाईक, नीला पडये, उज्ज्वला परदेसी, ममता कुलकर्णी, सीमा राजदेरकर, मालती दपसे, सुवर्ण आगाव, सुलोचना पाटील, अश्विनी काळे, गीता बाविस्कर, हर्षदा जोशी, तेजस्विनी गडाख। तर सर्व ताईंचे मी खूप मनापासून आभार मानते आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या ताईंनी कमेंट्स केलेले आहेत। तर सर्व ताईंचे मी अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून इतके छान छान कमेंट्स करता आणि तुमचं जे काही मत असेल ते मांडता। तर मला खूप भारी वाटतं। मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते, पण नाव कसे मी अधून मधून 2-4 दिवसातून 10 ते 12 नाव वाचून दाखवत असते। जे माझं म्हणजे कॉमन नाव येतील 2-4 दिवसामध्ये मी त्यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि नंतर ते अशा पानावरती लिहून 2-4 दिवसातून एकदा वाचून दाखवत असते। बरं, आजचा व्हिडिओ खूप युजफुल आहे आणि अगदी 5 मिनिटात बनवून तयार होणार आहे। तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं कॉटनचं कापड असू द्या, जुने गाऊन, शर्टचं कॉटनचं कापड, पॅन्टचं किंवा मग तुमच्याकडे जुना टॉवेल असेल जो तुम्ही वापरत नसाल तर त्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता। खूप युजफुल व्हिडिओ आहे। तर आवडला तर लाईक पण करत चला व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर पण करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल वर्षा फॅशन या चॅनलवर तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे कॉटनचा कपडा आहे माझ्याकडे गाऊनचा। तुमच्याकडे कोणताही कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही इथे याचा वापर करू शकता। ठीक आहे, तर याचं माप मी सांगते किती आहे तुम्हाला ते। तर याची उंची आहे 21 इंच, ठीक आहे, आणि रुंदी आहे 17 इंच। तर 21 बाय 17 इंचचा आपण हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आणि एवढ्याच पिसाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। आता ज्या साईडने आपली 21 इंच उंची आहे त्या दोन्ही साईडने आपल्याला हे कडेकडेच्या बाजूने अशी ही डबल फोल्ड करून घ्यायची आहे। तर मी रॉंग साईडने दाखवते तुम्हाला, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडने डबल फोल्ड करून घ्यायची, जिकडनं आपली 21 इंच उंची घेतलेली आहे आपण त्या साईडने। तर बघा, अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून कडेकडेने स्टिच करून घेत आहे, कारण की बॉटमच्या साईडने मला डबल फोल्ड करण्याची गरज नाही वाटत, कारण की तिथे माझा ऑलरेडी जाड भाग आलेला आहे। त्यामुळे मी फक्त या उंचीच्या दोन्ही बाजूनेच डबल फोल्ड करून घेत आहे। तुमची जर बॉटमच्या साईडने असा धागा निघत असेल तर तुम्ही बॉटमच्या साईडने पण अशाच पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। माझं नव्हते निघत धागे त्यामुळे मी फक्त कडेकडेनेच स्टिच करून घेतलेला आहे, ठीक आहे। आणि बघा, बॉटमचा पार्ट माझा असा आहे त्यामुळे गरज नाही वाटली मला। तर मी तुम्हाला आता शिल्लक माप राहिलेलं आहे 15 इंच रुंदीचं ते दाखवत आहे आणि ते आपल्याला अशा बॉक्स प्लेट पाडून घ्यायच्या आहेत, ठीक आहे, अशा पद्धतीने, ठीक आहे। म्हणजे एका साईडने इकडनं फोल्ड केली का दुसरी फोल्ड आपल्याला त्याच्या बाजूनेच करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स प्लेट पाडून घ्यायची आहे। जर तुम्हाला या बॉक्स प्लेट नसेल जमत तर तुम्ही साध्या चुन्या पाडून घेतल्या तरी पण चालतंय। ही फक्त एक युनिक डिझाईन होण्यासाठी थोडंसं वेगळं काहीतरी, त्यामुळे मी इथे बॉक्स प्लेट पाडून घेत आहे, ठीक आहे। जेवढ्या येतील तुमच्या इथे प्लेट्स तुम्ही तेवढ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी ह्या बॉक्स प्लेट पाडून घेतलेल्या आहे। तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते, ठीक आहे। आता हे डिझाईनचा कपडा आहे त्यामुळे इथे व्यवस्थित दिसून येत नाही, पण कॉटनचा कपडा आहे, कारण की आपल्याला कॉटनचाच कपडा मेन असतो, डिझाईनचं काही नसतं। म्हणजे साध्या चुन्या पाडल्या तरी पण चालतात, ठीक आहे। आता यानंतर मी इथे पुन्हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। आता ह्या ज्या चुन्या पाडलेल्या आहे याचं माप किती आहे त्याच्याच नुसार आपल्याला पुढचा ब्लाऊजचा जो काही कपडा आहे चौकोनी तो कट करून घ्यायचा आहे। तर मी अगोदर याचे धागे कट करून घेत आहे जे बाहेर दिसत आहेत ते, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे माप कट करून घ्यायचंय। तर याचं किती माप आहे ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते एक्झॅक्ट, म्हणजे जेवढ्या भागाला आपण चुन्या पाडलेल्या आहेत तेवढं। आणि तशाच पद्धतीने आपण हा ब्लाऊजचा कपडा, तर बघा हे 5.5 इंच माप आहे याचं, तर मी ब्लाऊजचा कपडा पण 5.5 इंचाचा घेतला आहे। हा डबल कपडा घेतलेला आहे। तर आता आपण हा म्हणजे सेपरेट करून घेत आहोत, ठीक आहे। म्हणजे एक बॉटमच्या बाजूने आणि एक टॉपच्या बाजूने, आणि तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित, बघा। आणि खालचा पण तो मी नंतर दाखवते, सुरुवातीला आपण फक्त अगोदर वरचाच पार्ट स्टिच करून घेऊ आणि नंतर मग तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते, ठीक आहे। तर चला आता आपण अशा पद्धतीने या वरच्या भागाला स्टिच करून घेऊया।
तर बघा अशा पद्धतीने आपण राईट साईडनी ठेवून घेतलेला आहे. आता त्यानंतर वरती करून घ्यायचा आहे जशी स्टिच केली तशी, आणि कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायची आणि तीनही बाजूनी. ठीक आहे, म्हणजे टॉपचा आणि कडेच्या दोन्ही बाजूनी आपल्याला हा जो काही दुसरा पार्ट आहे चौकोनी तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने शिवू शकता. आणि तुम्हाला काही अडचण आली तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, म्हणजे मी नक्कीच तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी तीनही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे हा कपडा, आणि हा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे. आता आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे याचे टोक वगैरे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा जो खालचा बॉटमचा पार्ट आहे तो पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे कॉटन्स वगैरे घालायचे असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण मी असाच ओपन ठेवलेला आहे. आता ह्या भागाला पण आपण अशी ही याच्यावरतीच स्टिच करून घेणार आहोत, हा जो काही पार्ट आहे चौकोनाचा तो. ठीक आहे, तर मैत्रिणी तुम्ही या चौकोनी भागामध्ये छोटे छोटे कतरणं घालू शकता, म्हणजे थोडंसं फुगेल ते. तर बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे वरच्या साईडने. तर तुम्हाला आतापर्यंत अंदाज आलाच असेल की मी काय बनवत आहे, कारण की मी काय टायटलला आणि थंबनेलला सांगितलं नव्हतं की काय बनवत आहे ते. तर हा आपला किचन टॉवेल आहे. बरं, इथे मैत्रिणींना मी इथे रेडीमेड नाडी घेतलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण नाडी बनवू शकता, आणि याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपला सेंटर येत आहे. सेंटरला मी एक मार्क करून घेत आहे, आणि सेंटरलाच आपल्याला ही जी काही नाडी आहे ती खालच्या साईडने अशी ही लावून घ्यायची आहे, आणि या पूर्ण भागाला आपण टॉप स्टिच पण देऊन घेऊया. ठीक आहे, तर चला आता मी ही नाडी पण स्टिच करून घेत आहे. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी नाडी स्टिच करून घेतलेली आहे आणि या पूर्ण चौकोनाला दापटी पण देऊन घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला किचन टॉवेल म्हणा किंवा बाथरूमचा टॉवेल बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही कुठेही हँग करून ठेवू शकता, म्हणजे बाथरूम मध्ये, किचन मध्ये. आणि हात पुसायला पण अगदी कॉटनचा कपडा आहे, गाऊनचा कपडा घेतलेला आहे मी. तुम्ही जुना टॉवेल वगैरे घेतला तरी पण चालेल, किंवा परकर वगैरे कोणतेही कॉटनचे टॉवेल किंवा परकर वगैरे घेऊन तुम्ही अशा पद्धतीने किचन टॉवेल, बाथरूम टॉवेल बनवून रेडी करू शकता. आणि बघा फक्त 5 मिनिटात बनवून तयार होतं, जास्त वेळ पण नाही लागत, आणि अगदी झटपट आपली कामाची वस्तू बनवून तयार होते. तर बघा मैत्रिणी, अगदी झटपट बनवून तयार होणार आहे, जास्त वेळ पण नाही लागत आपला किचन टॉवेल किंवा बाथरूम टॉवेल बनवण्यासाठी. आणि टाकाऊ पासून टिकाऊ आहे. तुम्ही कुठलाही कॉटनचा कपडा घेऊन ही बनवू शकता, किंवा जुना टॉवेल जरी तुमच्याकडे असेल त्याचा पण इथे वापर तुम्ही करू शकता. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता जाता लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.